साजन मात्रे ऑन स्ट्राईकला पण पाहतोय. षटक क्रमांक पहिला नॉन स्ट्राईकिंगला गुड्डू भोईर. जबरदस्त मॅच. मॅच नंबर सेकंड दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहू शकाल. तर पेंदर संघाने मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश केला. आपण आराम करू शकता. उद्या आपण निश्चितच अतिशय जोमानं आणि उत्साहानं या ठिकाणी मात्र तयारीत यायचं आहे. थँक्यू समाधान भोईर. आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची खूप चांगली संधी मिळवून दिली. सर्व क्रिकेट टीम गावठी क्रिकेट टीम पेंदर संघाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि खूप भाग्य आमचं की आम्ही मॅक्स सरांसोबत आज 2021 मध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज आहोत. थँक्यू सो मच मॅक्स सर. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. तो मात्र जगदीश मात्र या ठिकाणी चांगला चेंडू. फलंदाज बाद होतील. साजन मात्र बॅक टू द टेकआउट. तर आशिष आंग्रे यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आशिष आंग्रे प्लीज कम ऑन द स्टेज. पहिला झटका पहिला आदरा टीम आपण पाहतोय. भूषण भोईर. शांतेश्वरी आई 11 आपण पाहतोय. टीम निश्चित आपण पाहतोय. नवीन सेवा यांच्या माध्यमातून पहिला झटका पहिला तर आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय नवीन भूषण येत आहेत. इंडिया टीम वरती नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट न्यू मॅन्स लँड होतोय. विराट कोहलीची जर्सी क्रमांक खूप मोठे फॅन आहेत विराटचे. या ठिकाणी पंचाकडनं गार्ड घेतला जातोय. पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय विश्वास आणि गौरवला. थँक्यू सो मच. चांगलं सहकार्य असंच प्रेम असू द्या मित्रांनो. चला जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरामध्ये. आपण सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. ऑन साईडला भिरकावून द्यायचा प्रयत्न होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. ऑन द स्टंप थ्रो यायला हवी होती. मात्र निश्चितच श्री गणेश ओपन होतोय. तर मात्र नवीन शॉट टीमच्या माध्यमातून या ठिकाणी खातं देखील ओपन होते. षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर असताना गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. तर मात्र जगदीश खूप चांगली लाईन आहे. दिशा लेन सातत्याने खूप वर्ष क्रिकेटची सेवा केली. आपण पाहिली विचुंबी टीमच्या माध्यमातून काय जबरदस्त केली. स्वप्नीलने अक्षरशः प्रेक्षकांना खूप इम्प्रेस केलं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जगदीश आणि स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल गुड्डू भोईरला. गुड्डू भोईर ऑन स्ट्राईक. मागच्या मॅच मध्ये देखील गुड्डूची खेळी खूप चांगली राहिली. 15 धावांचं देखील जरूर योगदान दिलं होता. गोलंदाज तयार जगदीश. शॉट अँड पुल सक्सेसफुल. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घरंगलत जातोय. चौकार येतोय. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर असताना एकूण धावसंख्या आपण पाहिल्या. पंजा लागला जातोय 10 फलकावरती. गोलंदाज मार्कवरती जगदीश तयार. फलंदाज 400च्या स्ट्राईकने फलंदाजी पसंती केली गुड्डू यांच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी. गोलंदाज तयार. ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. नजराटी क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतील. गुड्डूला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. याचं उत्तम उदाहरण देत असताना जगदीशची अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू फेकून होत्या. टोटल आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप देखील षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर डावखुऱ्याचा फलंदाज सातत्याने नेहमी आपण पाहिलात. प्रथमेश पाटीलला देखील संदर्भ 11 टीमच्या माध्यमातून पाटील 11 संदर्भ टीम या ठिकाणी निश्चित खूप सारा प्रयत्न राहिला. पण काय जबरदस्त फलंदाजी आव्हाकने दाखवली. अक्षरशः बरसला या मैदानावरती. षटकार चौकारांची आतिषबाजी केली. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील आव्हाकने षटकारांची हॅट्रिक ठोकली. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा देखील तो हिरो ठरला आहे. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना डावखुऱ्याचा फलंदाज समोर तयार. खेळण्यासाठी सज्ज. जतीन हलक्या त्यांना चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय.
डीप मधून शतक. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच. फलंदाज या ठिकाणी परतावं लागेल. फलंदाज निश्चितच जतीन याला. खाली आले होते आशिकेश भैर. खूप चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आला. तर या स्पर्धेसाठी लाखमोलाचं योगदान आणि खूप चांगलं दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहिलं. शैलेश ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. षटकातील शेवटचा चेंडू 3 फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वीरित्या यश प्राप्त करतात. ते मात्र जगदीश जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात. धाव फलकावरती संत वाहिंद्र यांनी 5 या धावसंख्येमध्ये लावणारा हा मात्र तब्बल हा तिसरा झटका. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 पहिल्या प्रगतीपथावर षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज देखील तयार. जगदीशांच्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख लाईन, अप्रतिम लाईन. पंचांचा इशारा येतो. इट इज वाईट. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अवांतर धावसंख्येमध्ये भर. 1 धाव जरूर मिळेल. एकूण धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर मात्र निश्चितच 6 धावा धाव फलकावरती. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. खूप खूप स्वागत आहे साहेब आपला. जाऊया मॅचच्या चित्र. षटकातील शेवटचा चेंडू फ्लिक करायचा होता. हा देखील चेंडू कदाचित यस स्वेअर असावा. मात्र पंचांचा इशारा येतो. हा चेंडू अवांतर आहे. 1 धाव आणखीन मिळेल. एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर मात्र 7 धावा. सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी मात्र दडपणाखाली वावरत असताना गोलंदाज जगदीश मात्र 2 चेंडू स्वेअर फेकतात. दिशा खूप चांगली होती. 5 चेंडूवरती आपण पाहिलं. मात्र लगेचच लाईन मिस करतायत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय भूषण भोईरकडे खूप क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे. मात्र त्या जज्बाचा वापर या ठिकाणी करावा लागेल. अंतिम चेंडू फ्लिक करतायत. ऑफ साईडला चेंडू ट्रायल होतो. लॉंग ऑफ मधून षटक फार वेगाने येतील. 1 धाव सदरित्या पूर्ण. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिल्या नवीन शेवट टीमच्या पाहिल्या तर टोटल धावा झाल्या ते मात्र 8 वरती 3 फलंदाज बाद. रोहित यांच्या षटकातील पुढचा चेंडू शॉट अँड पुल सक्सेसफुल होत नाही. मात्र चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय आणि पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. 1च धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतील ते मात्र 10 का दम यावेळी दोन्ही फलंदाजांना दाखवायला लागेल. एका बाजूला आपण पाहतो फलंदाज भूषण भोईर तर दुसऱ्या बाजूला विराजला मात्र या मैदानावरती अधिराज्य गाजवायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. समोर असणारी टीम स्वप्नील सारखा मोठा फलंदाज या संघामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू शॉट अँड पुल चेंडू हवेत केलता. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतील. चांगलं क्षेत्ररक्षक जगदीश त्या ठिकाणी येत आहेत. खूप दूरचा प्रवास गाठून तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल. 1च धाव. एका धावाच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या 1/11. राम कोपरकर साहेब यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती बाळकृष्ण नेरुलकर साहेब असतील, रुपेश भोईर यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती सुपर 8 साठी चालू असलेला हा मात्र जबरदस्त प्रवास आपण पाहतोय. गोलंदाज तयार. रिदम मध्ये काहीतरी समस्या जाणवतात.
मृत्यू चेंडूची घोषणा देखील केली जाते पंचाच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी मात्र गेअर चेंज करावं लागतील फलंदाजी करत असताना, कारण नवीन शेवट टीम मध्ये देखील फलंदाजीचा तोफखाना म्हणून म्हटलं जात आहे. गोलंदाज तयार, रोहित यांच्या षटकातील पुढचा चेंडू फलंदाज तयार खेळण्यासाठी. हा चेंडू जबरदस्त फटका, या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र लॉंग ऑफच्या रिझर्व मधून शतक्षक फार वेगाने येतील वागतील उचलतील फेकतील तत्पुरी मिळेल फक्त सिंगल. बुंद बुंदचे सागर बनवण्याचं कार्य या ठिकाणी सिद्धीस नेण्यासाठी मात्र तयार आहेत दोन्ही फलंदाज. एकूण धावसंख्या एका डझनाची करत आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा, षटकातील चेंडू फेकून होत्यात. आपण विचार केला तर चेंडू फेकून होत्यात 4, अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. जबरदस्त गोलंदाजी, भेदकता खूप चांगली आहे गोलंदाजच्या माध्यमातून. अंतिम 2 चेंडू खेळण्यासाठी तयार फलंदाज. यावेळी फुल अँड अनसक्सेसफुल फलंदाज आपण पाहतोय, कारण वारंवार शॉर्ट लाईनचे चेंडू होता. 2 धावा जरूर मिळतील. बुंद बुंदचे सागर, संतवाही इंद्राणी अशी फलंदाजी आपण पाहतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पण नजर फेकली तर एकूण धावसंख्या 14. संघाला धोका आणि मग बिंदास धोका. या ठिकाणी मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. कभी नाही तो अभी नाही तो कभी नाही अशी फलंदाजी करावीच लागेल या मैदानावरती. षटकातील अद्याप देखील विचार केला. अंतिम चेंडू प्रगती पथार. एकूण धावसंख्या 14. अंतिम चेंडू षटकातील रोहित यांचा अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा मुजारा पेश केला जातोय. हा चेंडू भन्नाट वेग, प्रचंड वेग आपण पाहिला. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 7.00 ची सरासरी काढत नवीन शेवट टीमच्या एकूण धावसंख्या लागल्यात स्कोर बुक होती फक्त आणि फक्त 14. मंडप डेकोरेटर स्पेंदर. चला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती चालू असताना गोलंदाजच्या मार्क वरती त्याने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तो मात्र स्वप्नील कांबळे. खूप चांगला खेळ. उस्मान रायगडचा टायगरला देखील या ठिकाणी हरवलं. तोच गोलंदाज या ठिकाणी मार्क वरती. गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन येतील. फलंदाज देखील तयार आहेत. हा चेंडू खूप वाईट फॅक्टर खूप होते. पंचांचा इशारा येतो, इट इज वाईट. तर नितीन दादा भोईर माजी सरपंच पेंधार यांना देखील आपण विनंती करतोय, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. जाऊया मॅच. पहिला चेंडू बम्सर फेकला होता आणि निश्चितच लगेचच पंचांनी हेरलाय, इट इज अ वाईट. तर व्यासपीठावरती आमचे रामदादा कोपरकर देखील येत आहेत बॉलची पूर्ण टुर्नामेंटसाठी. मात्र साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. षटकारण मारून जबरदस्त फटका यावेळी फलंदाजच्या बॅट्स मधून येतो. हा एव्हन क्वालिटीचा बिगर षटकार. या षटकाराच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. षटकाराची अपेक्षा खूप होती विराजकडनं, ती अपेक्षा व्यक्त केली. चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होत आहे. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या म्हणून दुसरीचा मात्र धाडस होत नाही. एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीनं. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्या तर मात्र 22 धावा धावफलकावरती. मात्र आत्ता गिअर चेंज करावं लागेल फलंदाजी करत असताना. व्यासपीठावरती आलेल्या सर्व अतिथीगणांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एकूण चेंडू फेकून होतात. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. फलंदाज देखील तयार आहेत. भूषणसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करतील का, मात्र गोटी लेम या ठिकाणी चुकला जातोय. गोलंदाजी क्रमांक निश्चितच गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील कांबळे यांच्या षटकातील अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी. पण इशारा करा बॅटकट आहे का, यस बॅटकट आहे. एकच धाव मिळेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23 धावा आहेत. माफी असावी, कारण या ठिकाणी एकच धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतो 23. षटकातील अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी. स्वप्नील गोलंदाजी खूप चांगली करतात. एक षटकार खाल्यानंतर कमबॅक दाखवला जातोय. स्लोवर व्हेरिएशन, लुक ॲट द व्हेरिएशन. चेंडू या ठिकाणी डायरेक्ट हिट करतील का, मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण दुसरीचा मात्र धाडस होत नाही.
2 धावा निश्चितच मैदानामध्ये नेमकी घडते तरी काय चेंडू मात्र 2-2 3-3 क्षेत्ररक्षकाला चक्रावून जातोय. तत्पूर्वी मिळेल मात्र बायचा इशारा तो पंचांचा. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने एकूण धाव संख्या 25. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना एकूण चेंडू फेकून होता षटकातील तिसरा षटक. अद्याप देखील एक षटकाचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील तयार. खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहू शकाल. स्वप्नील यांच्या षटकातील पुढचा चेंडू. फलंदाज तयार. विराट यांच्या बॅट्समधून एक षटकार आपण पाहिला. गोलंदाज देखील तयार. जबरदस्त ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रायल होते तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण आणि दुसरीचा देखील धाडस होता आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहिली. या 2 धावाच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती येतात ते मात्र 27. षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. 27 धावा आपण पाहतोय. अतिशय चांगली फलंदाजी. कार्पेटच्या सहारे चेंडू आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होताना पाहिला. विराटच्या बॅट्समधून आपण एक षटकार देखील पाहिला. अद्याप बरीचशी बॅटिंग बाकी आहे. 7 चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्रातील. समोर केलाचा होता चेंडू हवेत. यष्टीरक्षक झेल खाली. फलंदाज बाद. विराट बॅक टू द डगआउट. हिंदुस्थान आदरून गेलाय. वाघ नक्या वापरून अफजल खानाला देखील पाडून गेल्यात आणि स्वर्गात जाऊन त्यांना देवाने झुकून मुजरा केलाय. असा एकच राजा शिवछत्रपती महाराजच होऊन गेलाय. तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. अंतिम षटक प्रगतीपथावर. षटकात विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहिल्या 9.00 ची सरासरी गाठत असताना 27 धावा. षटकात विचार केला अंतिम षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश पाटील. हा चेंडू जबरदस्त चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा. प्रत्येक गोलंदाजीने या ठिकाणी इम्प्रेस केलाय. अविनाश यांनी स्पर्धेसाठी देखील आपण खूप चांगलं मदत देखील आपण पाहिली कारण पंचांच्या भूमिकेत देखील त्यांची भूमिका आपण पाहिली. थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या आपण पाहिला. षटक क्रमांक 4 डेड ओव्हर स्पेशलिस्ट अविनाशकडे म्हणून पाहिला जातं. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव केलतात. फलंदाज भूषणकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत परंतु भूषणला अक्षरशः या मैदानात गाजवावं लागेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू भूषणसाठी भिरकावून देतात. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहेत. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील मात्र झेल खाली येतात. पुन्हा एकदा त्या ठिकाणी अशिकेश भोईर त्या ठिकाणी येतात. अद्याप देखील षटकाचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ बाकी. जबरदस्त गोलंदाजीने इम्प्रेस करतात अविनाश पाटील डेड ऑफ स्पेशलिस्ट. अंतिम षटकामध्ये अक्षरशः या ठिकाणी गोलंदाजीवर बरसावं लागेल फलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना या बेलीस कर दिखाव कुछ ऐसा की दुनिया करना चाहिए आप जैसा अशी फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाजी आपण पाहतोय अविनाश. अप्रतिम दर्जेदार वाखण्याजोगी गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. जबरदस्त फटका. चेंडूला भिरकावून देत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात परंतु झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. इरादे बनते हैं बिगड़ते हैं लेकिन सीढ़ी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात 31 धावा या चौकाराच्या बरोबरीने. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना षटकातील चेंडू आहेत. अद्याप देखील 3 चेंडूवरती मात्र अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फलंदाज देखील तयार. जबरदस्त चेंडू यावरती थाईजवरती चेंडू आदलतोय. एक धाव सहजरित्या पुन्हा दुसरीचा मात्र धाडस. एकच धाव आणि या एक धावच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफल करतो. मग पाहतो तो मात्र 32 लेग बायचा इशारा तो पंचांचा. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एकूण धावसंख्या धावफल करती पाहिल्यात तर मात्र 32.
2 चेंडूवरती 2 मोठे फटक्यांची वाट पाहते यावेळी नवीन सेवा टीम आणि निश्चितच सातत्याने चांगला खेळ दाखवावा लागेल कारण अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. एकूण धावसंख्या आपण विचार केला तर मात्र 32 धावफलकावरती गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त अक्षरशः नाकाला चुंबन परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली मात्र या ठिकाणी आत्महत्या करावी लागेल. फलंदाज बाद. अंतिम चेंडू प्रगती पथावर. या चेंडूवरती जर षटकार लागला धावसंख्या बनतील 38. चौकार लागला धावसंख्या 36. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य. यावेळी बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. चांगली थ्रो पाहिली मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होईल. 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या दाबलगड आपण पाहिल्या. नवीन सेवा टीमच्या माध्यमातून तब्बल 32. येणारे 24 चेंडू 33 धावींची गरज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण सामन्यामध्ये आपला अस्तित्व टिकवायचं असेल. नवीन सेवा टीमला जी गोलंदाजी टीम विचुंबा संघाच्या गोलंदाजाने दाखवली तीच गोलंदाजी या ठिकाणी दाखवावी लागेल. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण टेनिसचे बॉल आपण या ठिकाणी बघतोय. पूर्ण बॉल राकेश कोपरकर यांच्या माध्यमातून मला बॉल झाले. राम कोपरकर यांच्या माध्यमातून बॉल झाले. थँक्यू सो मच. तर 33 धावा काढायच्यात आणि 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. सामना कसा असेल पुन्हा एकदा मायक्रोफोन येतील सर्वांचे आवडते समालोचक निश्चितच मॅक्स सर मॅम फ्रॉम रॉईंजन. मी थांबतोय. थँक्यू सो मच. थँक्यू साई. तर आमच्या मंचावरती भरत शेठ भोईर यांना आम्हाला स्पर्धेसाठी 1 रुपये नव्हे, 5 नव्हे, 10 नव्हे ते तब्बल 25,000 रुपये दिले. तर एकदा जोरदार टाळ्या होतात आमच्या भरत भोईर साहेबांसाठी. धन्यवाद भोईर साहेब. असंच प्रेम असू द्या आमच्यावरती कारण आमचे आधारस्तंभ आमच्या मंचावरती आहे. संतोष बाबूराव भोईर आमचे GCC आहे आधारस्तंभ, आमचे सर्वस्व आणि स्पर्धेचे शिल्पकार त्यांचेही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. मंचावरती आमचे नितीन मारुती भोईर ते सुद्धा आहेत. फार कमी वयामध्ये सरपंच पद भूषवणार आहे. कारण मित्रांनो फार कमी वयामध्ये मुख्यमंत्री पद भूषवलंय ते वयाच्या 38व्या वर्षी शरद पवार यांनी. त्यानंतर फार कमी वयाचे महापौर संजीवजी नाईक 1995ला वयाच्या 25व्या वर्षी पहिले महापौर झाले. त्यानंतर कमी वयाचे श्रीकांत शिंदे कमी वयाचे खासदार आणि आमचे कमी वयाचे सरपंच तो मान मिळाला तो नितीन भोईर यांचं आम्ही स्वागत करतोय. फटाक्याची आतिषबाजी आमचे भरत भोईर सेठ मंचावरती ज्यांना आम्हाला 5 नव्हे, 10 नव्हे ते तब्बल 25,000चं आम्हाला भरीव योगदान दिलंय त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आमचे आधारस्तंभ संतोष बाबूराव भोईर ज्यांचा GCCला भरपूर मोठा भक्कम पाठिंबा राहिलाय आणि पुढे राहिल्याची अपेक्षा बाळगतोय. हे खूप चांगलं व्यक्तिमत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व या त्रिवेणी संगमाचा संगम असणारे संयमी स्वभाव, शांत स्वभाव, नेहमी चेहऱ्यावरती स्मित असं असतं आणि सातत्याने सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमचे असे जबरदस्त व्यक्तिमत्व ते म्हणजे संतोष बाबूराव भोईर या आमच्या मंचावरती सामन्याचा आनंद लुटत असताना वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जेव्हा जेव्हा आमच्या GCC स्पोर्ट्सच्या मॅचेस असतात तेव्हा त्या मोठं सहकार्य त्यांचं मग ते आर्थिक असेल किंवा पाठबळ असेल हे नेहमीच राहिलंय कारण त्यांना आम्ही नेहमीच या गावदेवी क्रिकेट संघाचा पाठीचा कणा समजतो. आमचे आधारस्तंभ सुद्धा समजतो. असे एवढे खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती संतोष बाबूराव भोईर आणि भरेश्वर भोईर तुमचे आभार व्यक्त करतोय. या आमच्या स्पर्धेला रोख रक्कम 25,000 रुपयाचं एवढं मोठं तुम्ही आर्थिक सहाय्य केलं त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आणि GCCच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. 33 धावांचं लक्ष. अविनाश मान्यवर आहेत मंचावरती त्यांचे सन्मान होणं गरजेचं आहे. बॅक टू क्रिकेट कारण ते आहेत म्हणून स्पर्धा आहे आणि ते आहेत म्हणून आपण आहोत ना. बॅक टू क्रिकेट. तर आमचे अविनाश पाटील स्पर्धेला एन्जॉय करताना ज्यावेळी मी उस्मानचं खूप गवगवा केला तर अविनाश म्हटला की आम्ही घरी जाऊ का. मात्र अविनाश मला माहिती आहे तुमची ताकद किती आहे ती. येस, आकाश पाटील विचुंब्याचे सरपंच ही ते उपस्थित आहेत. विनंती करतोय आमचे नगरसेवक तुम्हाला आमंत्रित करतात. संतोष बाबूराव भोईर यांच्या वतीने तुम्हाला आमंत्रित करतोय. तर पेंदर म्हटलं तर प्रेम, पेंदर म्हटलं तर आपुलकी, पेंदर म्हटलं तर स्नेह, पेंदर म्हटलं तर एज्युकेटेड गाव, ज्या गावामध्ये सर्वात जास्त वकील आणि डॉक्टर आहेत. आम्हाला सार्थ अभिमान आहे पेंदर गावाचा. नाव बॅक टू क्रिकेट. यावेळी आपण सामन्याकडे 33 धावांचं लक्ष. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर क्रिकेट. नाव इट इज 5:30.
5:30 वाजले. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर क्रिकेट. नाव बॅक टू क्रिकेट. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी, दॅट वॉज स्लो डिलिव्हरी. पंच समावेश करतात इट इज अ वाईट बॉल. कारण चेंडू टप्पामध्ये थोडासा स्किट होतो बाहेर आणि पंचांचा इशारा आहे इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येला आकार येतोय 1 या धावसंख्येने. विचुंबा आणि नवीन सेवा असा आपण सामना पाहतोय. ज्या नवीन सेवानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती तोच संघ आपण पाहतोय मैदानावरती. 66 धावा ठोकल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये शिवकर संघासमोर. तोच संघ खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केला. उंची जास्त तिथे बॅकअप करेल अनुज करत यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. गुड कॅच. व्हॉट अ गुड जजमेंट. आणि फलंदाज बाद. पहिला दे धक्का. सोडली मगाशी अनिकेशनं सॉस सोडली होती. आता मात्र आशिष लवकर बाद झालाय. कारण मागच्या सामन्यामध्ये अनिकेश शून्यावरती बाद झाला होता. आता मात्र सॉरी आमच्या स्कोरने जरा उलट लिहिलंय. हरकत नाहीये. तर फलंदाज बाद. सन्मान्य मान्यवरांचं आगमन होते. मोस्ट वेलकम. तफलकावरती धावाले ते एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील कांबळे मागच्या सामन्याचा हिरो. ओ व्हॉट अ फंटास्टिक परफॉर्मन्स. इट वॉज अ फंटास्टिक नोक फ्रॉम आशिष. मी म्हणेन कांबळेच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी त्याने दाखवली होती. आशिष बाद झाल्याने आशिकेश साजू मैदानावरती. व गुड बॅलिंग. तेवढ्यात चांगला अचूक टप्पा. दिशेवरती नियंत्रण. फलंदाज बाद. प्रामाणिकपणा दाखवलाय. ऑनेस्टी इज अ गुड पॉलिसी. अजून एक दिग धक्का. पहिल्या चेंडूवर तर मोठे मिया, दुसऱ्या चेंडूवर छोटे मिया आणि दोन्ही बाद झाले मात्र मैदानावरती. थँक्यू आशिष शांगरे आमचे यावेळी स्कोरिंग आम्हाला सहकार्य करत असताना 2 गडी बाद झालेत. 4 षटकांचा सामना. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी केली होती. तो मात्र अजूनही फलंदाज आपण बघू शकाल स्वप्नील कांबळेला 2 गडी बाद दिले झालेत आतापर्यंत. गुड बॉलिंग गुड कमबॅक योगेश गरजच्या माध्यमातून. योगेशने पहिला चेंडू मात्र स्क्वेअर फेकला. आता मात्र ही इज ऑन द हॅट्रिक. बघायचं योगेश प्राप्त करेल का सायंकाळच्या अत्यंत प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये. सायंकाळचे 5:30 वाजतात. सूर्य आपल्याकडे अस्त करतोय. Beautiful atmosphere for cricket. Sun is going down slowly going down. Birds are flying in the air and fantastic atmosphere for the cricket. A very good evening to all of you present here. You are the watching Corporate Trophy 2021 organized by GCC Pendar. Oh, very good bowling performance. चेंडू टप्पानंतर मात्र खूप चांगला स्क्वेअर कट केला. चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र झेल शेवटपर्यंत नजर कायम ठेवली. मनीष मात्र झेल सोडलाय. मनीषला घ्यायला हवं तर झेल कर. तुम्ही जर झेलपर्यंत पोहोचलात. गोलंदाज एवढी मेहनत करतोय. कारण ज्या गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले होते तर मनीष मात्र जबाबदारी होती. मनीष मात्र घेऊ शकला नाहीये आणि इथे आले आशिष आम्हाला सांगतील. इथे आले ती 1 धाव 2 धावा. एकूण धावा धापलकावरती 2. स्वप्नील कांबळे काय मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली. दॅट वॉज अ फंटास्टिक नोक बाय स्वप्नील कांबळे. 50 रन्स त्याने कंप्लीट केल्या मागच्या सामन्यामध्ये. वेगवान जलदगती गोलंदाजी. फक्त टायमिंग युजिंग द पेस ऑफ बॉल. फंटास्टिक शॉट हिटिंग द बॉल इनटू द गॅप. दॅट्स अ 4 रन्स. थँक्यू रोहित. खूप चांगलं मनोरंजन आमचं केलं तुम्ही आणि खूप आमच्या आवाजाची काळजी घेतली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. गोलंदाज योगेश थोडासा मात्र आता दिशा भरकोटे गोलंदाजी खूप चांगली करतोय मात्र तेवढाच मजबूत फलंदाज त्याच्या समोर. मोठा फटका याली स्क्वेअर ऑफ द विकेट आणि शतक जज करतोय. फलंदाज बाद. यस बिग विकेट. ह्यूज विकेट फॉर द नवीन शेवा टीम आणि बिग मिळून विचुंबा संघाला मिळालेला खूप मोठा फटका असेल. बघायचंय या धक्क्यातनं विचुंबा संघ सावरेल का. या धक्क्यातनं विचुंबा संघ सावरून हा सामना जिंकेल का. बिग विकेट आणि मागच्या सामन्याचा हिरो यावेळी मात्र स्वप्नील कांबळे. बॅक टू द पॅव्हिलियन इज गॉन.
जे तर विचुंबा गावचे सरपंच आमचे विद्यमान सरपंच आकाश पाटील यांचे इथे आगमन झालंय. मी आमंत्रित करेन आपल्याला की आपण व्यासपीठावरती या. कारण पेंदरगाव म्हणजे संस्कृती जपणारा हा गाव, कला क्रीडामध्ये नेहमीच नैपुण्य दाखवणारा गाव आपण पाहतोय आणि एज्युकेटेड विलेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड बॉलिंग नवीन फलंदाज मैदानावरती स्टाकरँडला अटॅकिंग स्टान्समध्ये चेंज ऑफ पेस गोलंदाजी लाईन मात्र चुकीची. पंच आम्हाला इशारा करतात इट इज अ व्हाईट बॉल. पंचाच्या भूमिकेमध्ये बघू शकाल आपण मेन पंच गौरव कोपरकर आणि स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघू शकाल बाबू विश्वास पाटील आमचे बाबू. धावा धावा आल्यात त्या आम्हाला माहिती देताना आशिष 7 धावा धापलकावरती. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर्स. स्लोवर चेंडू याला ड्राईव्ह केला बॉटमॅनचा खूप चांगला वापर. चेंडू ट्रॅव्हल होतो अंडरच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. स्टान्स दाखवत असताना फिल्डिंगचा साजन मात्र खूप चांगला गोलंदाज आहे तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा. इज ऑलराऊंडर प्लेअर नो डाऊट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या चेंडू मग तो वाईट फेकला त्यानंतर मात्र खूप सुंदर गोलंदाजी केली अचूकता भेदकता दाखवत षटक मात्र समाप्त केलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ द 3 विकेट्स ओनली स्कोरबोर्ड इज 9 रन्स. मंचावरती बघू शकाल आमचे लाडके नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. संतोष बाबूराव भोईर 5 वर्षाचा कालावधी नगरसेवक कालामध्ये पूर्ण करत असताना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप शांत संयमी मी म्हणेन व्यक्तिमत्व मित्रांनो नेहमी चेहऱ्यावरती स्मित असे असणार आहे. कधी त्यांचा आवाज मी ऐकला नाही आहे. फार कमी बोलतात मात्र काम जास्त करतात असं व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती. आणि जीसीसी स्ट्रॉस सपोर्टर मी त्यांना म्हणेन कट्टर समर्थक जीसीसीचे. नेहमी जीसीसी स्पर्धेला खूप मोठं त्यांचं सहकार्य असतं. आमच्या आधारस्तंभ या सामन्याचा आनंद घेताना आणि त्यांच्या समेत भरत शेठ भोईर ज्यांना आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान दिलंय. प्रेमाची भेट त्यांचेही मी आभार व्यक्त करतोय. नितीन मारुती भोईर सुद्धा मंचावरती ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचेही स्वागत करतोय आणि उत्तम शेठ यांचेही स्वागत करतोय. ओव्हर द विकेट. यावेळी फक्त बॉटमॅनचा वापर फक्त प्लेसमेंट सिलिमिट आपला चेंडूला फक्त प्लेसमेंट केलं. एकदा 2 धाब्याचं मानस स्लाइडली मिसफिल्ड फंबल होते खेळू तिथे करतोय त्याचा फायदा घेतलाय. संदेश मात्र इथे एक वेगळाच संदेश देतोय. 2 धाबा अंकित केल्या आहेत आणि 2 धाबांच्या बरोबरीने सांघिक धावसंख्येला आकार येतो मात्र 11 धावसंख्येवरती. संघाचे संघनायक अविनाश पाटील मात्र मोटिवेशन देतात खेळूंना तर सामना जिंकायचा आपल्याला. अविनाश पाटील खूप मी म्हणेन चांगला संघनायक आहे संयमी संघनायक आहे आणि खूप टॅलेंटेड सुद्धा आहे. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस अप अँड डाऊन्स पाहिल्यानंतर मात्र संघनायकाची भूमिका त्याला बघू शकाल. वेगवान गोलंदाज अनुज पुन्हा एकदा प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न एज लागते चेंडू मागे निघून जातोय. पुन्हा एकदा फंबल तीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते दुसऱ्यांदा आणि 2 धाबा धावफलकावरती. गुड स्ट्रॅटेजी. तर तुम्हाला जर मोठे फटके मिळत नसतील तर तुम्ही सिंगल धाबावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे जी आपली क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि त्यानुसार मात्र धावफलकावरती धाबा उभारताना पाहायला मिळते. संघ 13 धाबा धावफलकावरती 33 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा सामना आपण इनॅक्शन मध्ये पेंदर संघाला बघू शकाल आपण. उद्या होणार आहे सामना. इट इज अ लास्ट मॅच. यस हा सामना आपण शेवटचा पाहतोय. उद्या सुपर 8 मध्ये बघू शकाल आपण जीसीसी या संघाला. तर शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. ठीक 5:35 वेल मॅनेजमेंट. तर आमचे प्रकाश शेठ भोईर यांचं आगमन होतंय. या आपण मंचावरती विनंती करेन. यावेळी मात्र पुन्हा एकदा टॅप करायचा प्रयत्न जज करेल. ओ व्हॉट अ फिल्डिंग. मात्र थ्रो कुठे दिला आहे हे कळलं नाहीये आणि चेंडू जात आहे तो मात्र लॉंग ऑफला कव्हर करे पण ते 2 धावा. थोडंसं फंबल तुम्हाला पाहायला मिळते या शेवटच्या सामन्यामध्ये. चुका करतोय ट्रिमेंडस प्रेशर ज्याला म्हटलं होतं. नाबाशिवा संघावरती किती प्रेशर केले बघा या संघानं आणि धावफलक धावाले त्या 15. आणि ज्ञानदेव नेरुलकर यांना विनंती करते आपण मंचावरती यावं. जीसीसीच्या माध्यमातून संतोष बाबूराव भोईर यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सायंकाळचं वातावरण यावेळी मात्र मिस्टामिक स्ट्रोक एज लागते. नो मेकिंग एनी मिस्टेक फ्रॉम द विकेट कीपर. यस टेकन 1 मोर विकेट डाऊन. 4था धक्का आपल्याला पाहायला मिळतोय 15 या धावसंख्येवरती. 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि 15 धावा आतापर्यंत. मात्र 15 धावा काढताना 4 गड्यांचा मोबदला मोजावा लागलाय. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द अनुज. आणि धावसंख्येला आकार जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. डीज आहे. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ज्या विचुमे संघानं
तळोजा संघाविरुद्ध काय फाईट केली होती आणि तसाच सामना प्रेक्षकांना अपेक्षित होता. Because the last match has been one-sided, we are looking for the extraordinary performance. How will perform both the team in this match? All the best. दोन्ही संघांना आमचे संतोष बाबूराव भोईर आणि आमचे भरत भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. दुसरे षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 balls remaining of the second over. You are watching the biggest tournament of the Tennis Cricket World Corporate Trophy 2021 organized by GCC Pendar. 38 teams have participated in this tournament, biggest tournament of the tournament. मी म्हणेन tomorrow is the last day of tournament. Who is going to be champion? You will get answer tomorrow in beautiful evening. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. टाकीचा फलंदाज डावकर अत्यंत घातक निलेश 5व्या नंबरचा फलंदाज. डावकरा फलंदाज, डावकरा गोलंदाज, कोऑर्डिनेशन नाही याचं जज करतोय. ओ यावेळी मात्र आवाज नका देऊ कारण माईक चालू आहे, लाईव्हला आवाज जातो. 12व्या खेळाडूंच्या भावना काल सुद्धा तसंच झालं आणि परवा दिवशी सुद्धा विचुंबेला तर फार विचित्र प्रकार झाला मित्रांनो. खूप चांगला अनुभव आला 3 दिवसामध्ये. त्याने तर अक्षरशः खूप फुलं बरसवली आणि लाईव्ह होतं. थोडं मी भडकलो होतो त्याच्यावरती कारण आमचाही कारण माईकवरती आवाज जातो, लाईव्हला बरेचसे प्रेक्षक तुम्हाला ऐकत असतात. त्याला भावनांना हा वर्ग आला मित्रांनो. आम्हाला माहिती आहे भावनांशी जोडलेला खेळ आहे. जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुम्हाला खांद्यावर उचललं जातं आणि जर तुम्ही खराब कामगिरी केली तर मात्र काही खरं नसतं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सुखदुःखाने आपल्या भावनांशी जोडलेलं क्रिकेट. क्रिकेट म्हणजे आनंद, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे एकोपा. तर क्रिकेटमध्ये एकोपा तुम्हाला पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये आपण एकत्र येतो. क्रिकेटमध्ये खेळूंना धाडस दाखवावं लागलं म्हणून क्रिकेटला आम्ही नेहमीच म्हणतो आनंद आणि धाडस आणि एकोपा देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ओव्हर द विकेट. हो गुड प्लेसमेंट डाऊन द ग्राउंड. चेंडूला मात्र फक्त दिशा दिली युजिंग द पेस ऑफ बॉल. चेंडू ट्रॅव्हल होतोय यावेळी मात्र कव्हरला, डीप कव्हरला शतकची जज करेपर्यंत सीमा पलीकडं. दॅट्स अ 4 runs. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द एंड ऑफ द ओव्हर. लॉस ऑफ द 4 wickets अँड 20 run ऑन कम ऑन द स्कोर बोर्ड. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे आणि अवघ्या मात्र फक्त आता 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. डीजे आपण थांबायचं आहे. आता आपण आभार व्यक्त करूया तर आभार व्यक्त करण्याची वेळ आली. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेमध्ये आमचे साई रजे ज्याने 4 दिवस आपला आवाज दिला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवली WTC आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व राहुल उलवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम कॅमेरा बर्गच्या माध्यमातून ब्युटिफुल लाईव्ह कास्ट अँड क्लॅरिटी अँड क्वालिटीसाठी करणे त्यांचे आभार. आमचे डीजे मास्टर रोहित याचा आभार व्यक्त करतोय. विघ्नेटीच्या माध्यमातून आमचे सर्व स्वयंसेवक, आमचे सर्व सपोर्टर्स, आमचे सर्व खेळाडू, आमचे सर्व मान्यवर आणि आमचे सर्व प्रेक्षक ज्यांच्यावरती आम्ही भरभरून प्रेम करतो त्यांच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला आव्हान करतोय उद्या यायला विसरू नका कारण या स्पर्धेचा उद्या शेवटचा गोड दिवस असणार आहे. जॉईन विथ अस टुमॉरो बिकॉज टुमॉरो विल बी ग्रँड फिनाल डे. हु विल बी चॅम्पियन विल गेट आन्सर टुमॉरो इन ब्युटिफुल इव्हनिंग. तर 2 षटकांना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. विचुंबी संघ बघा खूप हुशार संघ आहे. नाणेपैकी जिंकली, क्षेत्रक्षेत्र स्वीकारलं अविनाशनं आणि त्याला माहिती आहे 33 धावांचं लक्ष आहे. फलंदाजांना सांगितलं की सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करा तरी सुद्धा आपण सामने जिंकू शकतोय. गुड स्ट्रॅटेजी ॲज अ कॅप्टन. कॅप्टन हुशार असायला हवा. 12 चेंडू 13 धावांची गरज. येस समाधान. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन द टॉस. चेंडू मध्ये जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये येईल. सेकंड अटेम्प्टला चेंडू नितेश न बघा आता मगाशी नितेशला थोडीशी फुलं बरसली होती आता मात्र कौतुक. हेच क्रिकेट आहे. 11 चेंडू 13 धावांची गरज. ना बॅक टू क्रिकेट. नाव बॅक टू डीजे मास्टर. भोईर बघा किती चांगला ऍक्शन रिप्ले बघू शकाल. किती स्ट्रेच केलं हवेमध्ये त्यानं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी झेल टिपलाय. व्हेरी गुड परफॉर्मन्स. एक्सलंट परफॉर्मन्स ऑन बाउंड्री लाईन इज अ शोइंग अ स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. वॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स. क्रिकेटची उंची दाखवत असताना, क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवत असताना येणारे चेंडू मात्र 11 आणि 13 धावांची गरज. आतापर्यंत गडी बाद झालेत विचुंबे संघाचे. आशिष आम्हाला माहिती देतात 5 गड्यांचा मोबदला मोजावा लागलाय. 11 चेंडू 13 धावांची गरज. नवीन सेवा संघ हा जिद्दी संघ आहे, लढावृत्तीचा संघ आहे, शेवटपर्यंत संघर्ष करण्याची क्षमता असणारा हा संघ आहे. मात्र तेवढ्याच ताकदीचा संघ त्यांच्या समोर आहे तो मात्र भैरवनाथ विचुंबे संघ. काल भैरवनाथ विचुंबे संघ 2 सामने जिंकला मात्र 3रा सामना गमावा लागलाय. त्या चुकातनं शिकलाय संघ आणि आज मध्ये खूप चांगली फाईट केली त्यानं तळोजा संघाविरुद्ध आणि आता सुद्धा फाईट करतोय नवीन सेवा या संघाविरुद्ध. ओव्हर द विकेट. नवीन षटकाची सुरुवात. गुड बॉलिंग. तेवढा चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. तिसऱ्यांदा चेंडू त्याच्या जवळ आणि 2 धावा.
पूर्ण केल्या जातात. गुड ग्रेट रन विथ द विकेट. इफ यू टेक द फर्स्ट रन व्हेरी क्विकली इट इज व्हेरी इझी टू टेक अ सेकंड रन. बघा पहिला धाव किती वेगानं पूर्ण केला, दुसऱ्या धावेला कॉल केला. इज अ पुशिंग फॉर हिज पार्टनर. इज लकी इज गॉट अ व्हेरी यंग पार्टनर. आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या वर धावसंख्येला वेगानं आकार येतोय आणि समीकरण बदलते, वेळ बदलतोय, सामना बदलतोय, काळ बदलतोय. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि फक्त 11 धावांची गरज. सामना सोपा केलाय. 10 चेंडू 11 धावा. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर क्रिकेट. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. हा चेंडू गुडलेनचा चेंडू टप्पापर्यंत खाली ठेवलाय. फार कमी असे गोलंदाज असतात ज्यांना ही कळा अवगत असते, मी म्हणेन पारंगत असतात, याच्यामध्ये महारत हासिल करत असतात. त्यासाठी लागतो तो सराव, कारण प्रॅक्टिस मॅक्स मॅन एव्हरी वन परफेक्ट. आणि तसा सराव करत असताना सामन्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना कोणत्याही क्षणी कलाटणी घेऊ शकतोय, मात्र एखादा चौकार एखादा षटकार सामना खुला करू शकते. 1-2 विकेट सामन्यामध्ये, 1-2 निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा नवसंजीवन देऊ शकतात ते नवीन सेवा संघाला. खूप लांबून आलेला संघ आहे. बघायचे काय कामगिरी दाखवतोय या मैदानावरती. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर क्रिकेट. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. कोल्ड वाइन इज ब्लोइंग नाउ अँड सन इज going down slowly going down. It is a getting beautiful and fantastic atmosphere for the cricket. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. यू आर वॉचिंग द बिग फाईट. आपण शेवटचा सामना पाहतोय. नवीन सेवा बरेचसे बिचुंबे जरी धावसंख्या कमी असली तरी त्या धावांमध्ये फाईट केलंय. 4 षटकामध्ये 33 धावांची गरज असताना खूप चांगली फाईट केली. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय साजन मात्रेला. साजनचा चेंडू याला डाऊन द ग्राउंड याला चेंडूला डीप कव्हरमध्ये. ओ व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. किती चांगला फटका डिझे. आपण 1 मिनिट थांबायचं आहे. खूप सुंदर फटका सजवलाय. शॉर्ट बॅक क्लिप, गुड फुटवर्क दॅट ऑकेजन. आणि आपण बघितलं तर एक्सलंट बॉडी बॅलन्स, युजिंग द पेस ऑफ बॉल ब्युटिफुली, हिटिंग द बॉल इन टू द गॅप, नाईस एक्झिक्यूट, टायमिंग अँड प्लेसमेंट ॲब्सोल्युटली सुपर. दॅट्स अ 4 रन. ब्युटिफुल शॉट फॉर फ्रॉम द बॅट्समन. 4 धावा धापलकावरती आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की एखादा मोठा फटका सामन्यामध्ये विचुंबे संघाला वेगानं इथे मात्र झेप घेण्यास भाग पडेल. बघायचं गोलंदाज साजन, वेगवान चलत गोलंदाज, शोएब अख्तर स्ट्राईकचा मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका. याला मात्र फुटबॉलचा पद्धत आली ते किती सुंदर दाखवत असताना, आपण किती महान खेळू आहोत हे दाखवत असताना फलंदाज आपण रोहितला पाहू शकाल. 6व्या नंबरचा फलंदाज स्वप्नील कांबलेची कमी मात्र जाणू देत नाहीये मैदानावरती. संघनायकाने दिली जबाबदारी स्वीकारताना, कारण जबाबदारी स्वीकारणं हा फार मोठा घटक आहे. आणि धावसंख्येला आकार वेगाने दिलाय. इंटेलिजंट क्रिकेट. यू आर द वॉचिंग द इंटेलिजंट क्रिकेट फ्रॉम द बोथ द टीम. आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. हा चेंडू जर निर्धाव आला तर सामन्यामध्ये आगीकूच अजून करू शकेल आणि सामन्यामध्ये अजून जिवंतपणा राहू शकेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे या सामन्याच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आमचे संतोष बाबूराव भोर यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. ओ वेल प्लेड फॅन्टास्टिक ब्युटिफुल शॉट वन्स मोर अगेन. आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा पलीकडे. सामन्याचा मात्र वेध घेतलाय आणि येणारे 6 चेंडू आणि अवघ्या 1 धावेची गरज. अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली. डीजे मास्टर तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे WTC तुमचे सुद्धा पुन्हा एकदा आभार. राहुल व्हेरी गुड वर्क, व्हेरी गुड जॉब. संतोष बाबूराव भोईर आमचे मंचावरती, भरत भोईर सामन्याचा आनंद घेताना, उत्तम शेड आमचे, नितीन भोईर या सर्वांचा आभार. आणि मोस्ट आय वुड लाईक टू थँक्स समाधान भोईर या स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केलं. कारण पेंदरगावनं आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आमचं शेड्यूल बिझी असताना सुद्धा आम्हाला पेंदरगावला वेळ द्यावा लागतो, कारण त्याने दिलेलं प्रेम आम्ही कधी विसरू शकणार नाही आहोत. तर वेल जॉब कल्पेश भोईर, वेल जॉब आशिष तुमचंही. आणि पंचाने सुद्धा खूप चांगलं काम केलं आमच्या संघटनेच्या माध्यमातून. त्यांचे मनापासून आभार. उद्या ह्याच मैदानावरती आपण पुन्हा भेटणार आहोत. मात्र उद्या शेवटचा दिवस. आय काइंडली रिक्वेस्ट टू जॉइन विथ अस टुमॉरो बिकॉज टुमॉरो इज लास्ट डे ऑफ टुर्नामेंट. हू इज गोइंग टू बी चॅम्पियन विल गेट आन्सर टुमॉरो. तर साई राजेंचा सुद्धा आम्ही सन्मान करू. 4 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी. अपकमिंग स्टार कॉमेंटेटर मराठीच्या माध्यमातून. ओ लावली डिलिव्हरी. सामन्यामध्ये मात्र लाईन चुकीची आणि संपला. विचुंबे संघ हार्दिक अभिनंदन. विचुंबे संघ